अध्याय 37 केशी व्योमासूर संहार. कंसाने आज्ञा दिल्याप्रमाणे केशी दैत्याने एका भयानक घोड्याचे रूप घेतले आणि मोठ्या दिमाखाने आपल्या मानेवरील भरगच्च आयाड उडवीत मनोवेगाने त्याने वृंदावनाच्या क्षेत्रात प्रवेश केला. तो मोठमोठ्याने खिंकाळत खुरांनी भूमी उकरू लागला. त्याच्या खिंकाळण्याने संपूर्ण वन हादरून निघाले. हा दैत्य आपली शेपटी एखाद्या विशाल ढगाप्रमाणे आकाशात फिरवीत मोठमोठ्याने खिंकाळत वृंदावनवासी जनांना भयभीत करीत आहे हे पाहून तो आपल्याला लढण्यासाठी आवाहन करीत असल्याचे श्रीकृष्णांच्या ध्यानात आले. श्रीकृष्णांनी त्यांचे आवाहन स्वीकारले आणि ते युद्धासाठी त्याच्या समोर जाऊन उभे ठाकले. श्रीकृष्णांना समोर पाहून केशी सिंहाप्रमाणे भयंकर गर्जना करीत श्रीकृष्णांवर धावून आला. त्याने आपला विशाल जबडा उघडला तेव्हा तो संपूर्ण आकाशाला गिळंकृत करतो की काय असे वाटू लागले. केशीने अत्यंत वेगाने श्रीकृष्णांवर आक्रमण करून आपल्या पाषाणासारख्या कठीण व बलवान पायांनी त्यांना तुडवून काढण्याचा प्रयत्न केला. तथापि श्रीकृष्णांनी ताबडतोब त्याचे पाय घट्ट पकडले आणि त्याचा प्रयत्न हाणून पाडला. श्रीकृष्ण काहीसे रागावले होते. त्यांनी केशीचे पाय धरले आणि ते त्याला गरगर फिरवू लागले. काही गरके झाल्यावर ज्याप्रमाणे गरुड एखाद्या मोठ्या सर्पाला भिरकावून देतो त्याप्रमाणे त्यांनी त्याला दूर फेकून दिले. त्यावेळी तो असुर तत्काळ बेशुद्ध होऊन खाली आपटला. परंतु काही क्षणात तो पुन्हा शुद्धीवर आला आणि त्याने आपले तोंड पसरून मोठ्या क्रोधाने श्रीकृष्णांवर सशक्त चाल केली. केशी जवळ येताच श्रीकृष्णांनी आपला डावा हात त्याच्या तोंडात घातला. त्यावेळी एखाद्या मोठ्या सर्पाने बिळात प्रवेश करावा तशी त्याची शोभा झाली होती. केशीला श्रीकृष्णांचा तो हात एखाद्या तप्त लोखंडासारखा वाटला. त्याला तीव्र वेदना होऊ लागल्या व त्याचे दात तात्काळ बाहेर आले. श्रीकृष्णांनी आपल्या हाताचा आकार वाढविला तसा केशीचा कंठ बंद झाला. श्वास कोंडल्यामुळे त्या अवाढव्य घोड्याच्या अंगाला दरदरून घाम फुटला आणि तो जोरजोराने पाय झाडीत मलमूत्राचा त्याग करू लागला. अंतिम श्वासानिशी त्याचे डोळे फुगून वर आले आणि तो गतप्राण झाला. तो घोडा जेव्हा मृत झाला तेव्हा त्याचे तोंड शिथिल पडले आणि भगवान श्रीकृष्णाने त्याच्या तोंडातून आपला हात सहजपणे काढून घेतला. केशी दैत्य इतक्या सहजासहजी ठार झाला याचे श्रीकृष्णांना काहीच आश्चर्य वाटले नाही. तथापि आकाशात स्थित झालेल्या देवी देवता मात्र आश्चर्याने थक्क झाल्या आणि अतिशय आनंदित होऊन त्यांनी श्रीकृष्णाच्या अभिनंदनार्थ त्यांच्यावर पुष्पवृष्टी केली. या घटनेनंतर भक्तप्रवर नारद मुनी हे श्रीकृष्णांची एकांतात भेट घेण्यासाठी आले. ते श्रीकृष्णांना म्हणाले, प्रिय प्रभू, तुम्ही अनंत परमात्मा आहात, अखिल योग सिद्धीचे परम नियंते आहात, जगन्नाथ आहात, सर्वव्यापक भगवान आहात. तुम्ही अखिल सृजनाचे आश्रयस्थान आहात, भक्तजनांचे स्वामी आहात आणि सर्वांचे ईश्वर आहात. भगवंता ज्याप्रमाणे अग्नी लाकडामध्ये अप्रकट रूपाने अस्तित्वात असतो त्याप्रमाणे तुम्ही सर्व प्राणीमात्रांचे परमात्मा म्हणून त्यांच्या हृदयांतरी अवस्थित असता. तुम्हीच प्राणीमात्रांच्या सर्व कृत्यांचे साक्षी आहात. तुम्हीच त्यांच्या हृदयात निवास करणारे परम नियंते आहात. तुम्ही आप्तकाम आहात. सृष्टीपूर्वी तुमचे अस्तित्व होते आणि तुम्हीच अखिल भौतिक तत्वे उत्पन्न केली आहे. तुमच्या परिपूर्ण व्यवस्थेनुसार हे भौतिक जग प्राकृतिक गुणांच्या अंतरक्रियांनी सृष्ट झाले आहे आणि तुमच्याकडूनच त्यांचे पालनपोषण केले जाते आणि अंततः त्याला आवरून घेतले जाते. असे असूनही अशा कार्यामुळे तुम्ही कधी कर्मलिप्त होत नसता. तुम्ही शाश्वतपणे परमनियंतेच राहता. प्रिय भगवंत, तुम्ही आसुरी प्रवृत्तीच्या सर्वच तथाकथित राजे लोकांना ठार करण्यासाठीच भूलोकात अवतीर्ण झाला आहात. ही भूते क्षत्रियांच्या वेशभूषेतून जगाची दिशाभूल करीत आहेत. प्रभू, तुम्ही म्हटले आहे की आपण धर्मतत्वांचे संरक्षण करण्याकरिता आणि दुष्टांचा संहार करण्याकरिता या भौतिक जगात अवतीर्ण होत असतो आणि या आपल्या वचनाची पूर्तता करण्यासाठी तुम्ही प्रकट झाला आहात. म्हणून मला विश्वास आहे की परवाच्या दिवशी चानूर मुष्टिकासहित अन्य मल्ल, हत्ती तसेच स्वतः कंस असे सर्वजण तुमच्या हातून मारले जातील आणि हे मी प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहणार आहे. तदनंतर शंख, यवन, मूर, नरकासूर आणि अशा इतर असुरांचा वध झाल्याचे देखील मी पाहू शकेन. पुढे तुम्ही स्वर्गराज्यातून परिजात कसा हिरवून नेता आणि स्वतः देवराज इंद्राचा कसा प्रभाव करता हे देखील मला पाहावयास मिळणार आहे. हे भगवंता, नारदमुनी पुढे म्हणाले, तुम्ही क्षत्रिय बळाच्या सामर्थ्यावर थोर प्रतापी राजांच्या कन्यांशी कसे विवाह कराल ते मी पाहणार आहे. जेव्हा कधी क्षत्रियाला एखाद्या थोर राजांच्या रूपगुण संपन्न कन्येशी विवाह करण्याची इच्छा असते तेव्हा त्याने प्रतिस्पर्ध्याशी युद्ध करून विजयी होणे आवश्यक असते. तरच त्याला त्या कन्येचे पाणी ग्रहण करता येते. द्वारकेत असताना तुम्ही नृगराजाचा नारकीय स्थितीतून उद्धार करणार आहात. स्यमंतक मण्याचा शोध घेऊन जांबवतीला पत्नी म्हणून प्राप्त करणार आहात. ज्याचा आत्मा अगोदरच परग्रहावर पोचला आहे अशा ब्राह्मणपुत्राला मृत्यूपासून वाचविणार आहात. तुमच्या हातून पौंड्रक मारला जाईल आणि काशीचे राज्य भस्मसात होईल. युधिष्ठिर महाराजांच्या यज्ञप्रसंगी तुमच्या हातून शिशुपाळाचा आणि पुढे करुषराज दंतवक्राचा वध करण्यात येईल. द्वारकेत असताना तुम्ही या व्यतिरिक्त जी काही अद्भुत पराक्रमी कृत्ये संपन्न कराल त्या सगळ्यांना मी प्रत्यक्षपणे पाहू शकेन. तुम्ही संपन्न केलेल्या अद्भुत पराक्रमी कृत्यांचा महिमा विश्वभरातील कवींकडून सर्वत्र गायला जाईल. कुरुक्षेत्राच्या युद्धात तुम्ही तुमच्या सख्यांचा अर्जुनाचा सारथी म्हणून भूमिका कराल आणि दुर्दम्य मृत्यू रूप शाश्वत काळ म्हणून तुम्ही तेथे एकत्र झालेल्या सर्व युद्धपिपासू
चा विनाश कराल. त्या रणमैदानावर विशाल सैन्यबळाची हत्या झाल्याचे मी पाहीन. प्रभू, मी तुमच्या चरणकमळांना सादर प्रणाम करतो. तुम्ही पूर्णपणे दिव्यस्थितीत स्थित आहात, पूर्ण ज्ञानानंदात स्थित आहात. तुम्ही आपल्या सर्व प्रकारच्या इच्छा तृप्त करण्यास स्वयंपूर्ण आहात. तुम्ही आपल्या अंतरंगा शक्तीचे प्रदर्शन करून मायेच्या प्रभावाची रचना केलेली आहे. तुमच्या अनंत सामर्थ्याचे कोणीही मोजमाप करू शकत नाही. प्रभू, तुम्ही परम नियंते आहात. तुम्ही स्वतःच्या अंतरंगा शक्तीत आहात. तुम्हाला तुमच्या स्वतःच्याच एखाद्या सृजनावर अवलंबून असल्याचे समजणे केवळ व्यर्थच आहे. तुम्ही यदुकुळात जन्म घेतला आहे. तुमचे आपल्या मूळ सच्चिदानंद रूपात भूलोकी अवतीर्ण होणे ही तुमची लीला आहे. तुम्ही स्वतः व्यतिरिक्त कोणत्याही इतर वस्तूवर अवलंबून नाही. मी तुमच्या चरणकमळांना सादर प्रणाम करतो. तदुपरांत नारद मुनींनी भगवान श्रीकृष्णांना सादर प्रणाम केला आणि त्यांची अनुमती घेऊन ते तेथून इतरत्र निघून गेले. श्रीकृष्ण सर्वतः स्वतंत्र आहे या वस्तुस्थितीची जाणीव नारद मुनी जनसामान्यांना करून देऊ इच्छित होते. श्रीकृष्णांची यदुकुळात अवतीर्ण होणे अथवा अर्जुनाशी सख्य करणे अशी कार्ये त्यांना कर्मफळे भोगण्यास बाध्य करीत नाहीत. अशी कृत्ये म्हणजे त्यांच्या लीला असून त्यांच्याकरिता त्या क्रीडा आहेत, परंतु आपल्याकरिता मात्र त्या वास्तविकच आहेत. केशी दैत्याचा वध केल्यानंतर काही घडलेच नव्हते अशा थाटात श्रीकृष्ण गायी चारण्यासाठी परत वनात गेले. अशा रीतीने श्रीकृष्ण आपले गोपाळ सवंगडी आणि गोपिकांसमवेत वृंदावनात दिव्य क्रीडा करण्यात शाश्वतपणे संलग्न झालेले असतात, परंतु ते कधीकधी वेगवेगळ्या प्रकारच्या असुरांना ठार मारून आपल्या भगवत्तेच्या असामान्य सामर्थ्याचे प्रदर्शन करतात. एकदा प्रभयात समयानंतर श्रीकृष्ण आपल्या बालमित्रांसोबत खेळण्याकरिता गोवर्धन पर्वतावर गेले. ते तिथे चोर शिपायांचा खेळ खेळू लागले. काही बालक शिपाई झाले, काही चोर झाले, तर काही मेंढ्या झाले. अशा रीतीने ते आपल्या बाललीलांचा आनंद घेत असताना तेथे व्योमासूर नावाचा असुर प्रकट झाला. हा असुर आकाशात उडू शकत असे. तो मय नामक एका मोठ्या असुराचा पुत्र होता. हे असुर चमत्कारिक मायावी प्रयोग करू शकतात. व्योमासुराने देखील गोप बालकाचे रूप घेतले आणि तो त्यांच्यात चोर होऊन खेळ खेळू लागला. त्याने मेंढ्या झालेली अनेक बालके चोरून नेली. असे करता करता जवळजवळ सगळीच मुले त्याने चोरली. पर्वताच्या गुहेत लपवून गुहेच्या तोंडावर शिळा ठेवली. त्या असुराने योजलेली युक्ती श्रीकृष्णांच्या तात्काळ लक्षात आली. तेव्हा एखाद्या सिंहाने मेंढीला पकडावे त्याप्रमाणे श्रीकृष्णाने त्या असुराला पकडले. श्रीकृष्णांच्या तावडीतून सुटता यावे म्हणून असुराने आपल्या शरीराचा एखाद्या डोंगरासारखा विस्तार केला, परंतु श्रीकृष्णाने आपल्या पकडीतून त्याला जाऊ दिले नाही. तो असुर अतिशय वेगाने भूमीवर आपटला गेला आणि त्यातच कत्तलखान्यात मारला जातो तसा ठार झाला. व्योमासुराला मारल्यावर श्रीकृष्णांनी आपल्या गोपाल बालमित्रांना गुहेतून मुक्त केले. श्रीकृष्णांच्या अशा अद्भुत कार्याची गोप बालकांनी व देवी देवतांनी खूप प्रशंसा केली. तदुपरांत श्रीकृष्ण आपल्या बालमित्रांसमवेत गायींना घेऊन वृंदावनात परत आले. अशा रीतीने कृष्ण पूर्ण पुरुषोत्तम भगवान या ग्रंथातील केशी व्योमासूर संहार नामक अध्यायातील भक्तिवेदांत भाष्य संपन्न.